सो गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण राहिलेल्या रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपण आधीच्या दोन लेक्चरमध्ये रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लोकल रूट्स आणि सिस्टेमिक रूट डिस्कस केलेले आहेत. आणि त्यामध्ये लोकल रूट्समध्ये आपण टॉपिकल रूट्स डिटेलमध्ये डिस्कस केले होते. डीपर टिश्यू वी कॅन अचीव विथ निडल अँड सिरिंज. इंट्रा आर्टेरियल रूट आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे इंट्रा आर्टेरियल रूट पण लोकलमध्ये आपण डिस्कस केलं, आणि सिस्टेमिक रूट्समध्ये आपण एंट्रल आणि पॅरेंटल असे दोन डिव्हिजन पाहिले होते. एंट्रलमध्ये डिटेलमध्ये ओरल, सबलिंग्वल आणि रेक्टल रूट आपलं डिस्कस झालेलं आहे. त्यानंतर इन पॅरेंटल रूटमध्ये आपण जे मेजर रूट्स डिस्कस केलेले आहेत, त्यामध्ये आपण सबक्युटॅनस रूट, इंट्रामस्क्युलर रूट, ओके, इंट्राव्हेनस रूट हे डिस्कस केलेले आहेत. राहिलेले रूट्स आज आपण डिस्कस करणार आहोत. इंट्राडर्मल रूट. तर इंट्राडर्मल रूट म्हणजे काय, की इथं आपण इंजेक्शन स्किन मध्ये देतो, डर्मिस. तर स्किनचे दोन लेयर असतात, इपिडर्मिस आणि डर्मिस. इंट्राडर्मल इन द डर्मिस. तर सबक्युटॅनस आणि इंट्राडर्मल मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. सबक्युटॅनस म्हणजे बिलो द स्किन इन द सबक्युटॅनस टिश्यू. ओके. इंट्राडर्मल म्हणजे इन द लेयर ऑफ द स्किन, इन द लेयर ऑफ द स्किन, इन द डर्मिस. आणि खूप कमी ड्रग इंट्राडर्मल रूटने दिले जातात. त्यामध्ये एक क्लासिकल एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बीसीजी व्हॅक्सिन. वी यूज दिस व्हॅक्सिन फॉर द प्रिव्हेंशन ऑफ ट्युबरक्युलोसिस. जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळेस आपण ही बीसीजी व्हॅक्सिन देतो, आणि युनिव्हर्सली आपण ती व्हॅक्सिन लेफ्ट साइड डेल्टॉइड रिजनला देतो. तर एक्झाम मध्ये बीसीजी व्हॅक्सिन कोणत्या रूटने दिली जाते असा क्वेश्चन आल्यानंतर खूप जणांना ते डेल्टॉइड रिजन मध्ये देता म्हणून ते इंट्रामस्क्युलर वाटतं, त्यामुळे ते इंट्रामस्क्युलर अँसर देतात. परंतु बीसीजी व्हॅक्सिन ही इंट्रामस्क्युलर रूटने दिली जात नाही, ती इंट्राडर्मली दिली जाते, डेल्टॉइड रिजन मध्ये दिली जाते, परंतु इन द डर्मिस. ओके. तर बीसीजी व्हॅक्सिन ही इंट्राडर्मल रूटने दिली जाते. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ही हा पॉइंट महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे काही ड्रगच्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे ते देण्याआधी आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पण इंट्राडर्मल रूट आपण यूज करतो. तर फोर आर्म रिजनमध्ये आपण इंट्राडर्मली ज्या ड्रगची हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायची आहे तो आपण इंट्राडर्मली देतो, आणि त्या रिजनमध्ये काय रिॲक्शन होतीये ते आपण पाहतो. तर हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्टिंगसाठी ही इंट्राडर्मल रूट यूज केला जातो. तर हे इंट्राडर्मल रूट विषयी आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. त्यानंतरचा आहे इंट्रामिड्युलरी. फार रेअरली यूज केला जाणारा रूट आहे इंट्रामिड्युलरी. याचा अर्थ असा आहे की इंजेक्शन इन द टीबीएल और स्टर्नल बोन मॅरो. ओके. तर बोन मॅरो मध्ये इंजेक्शन देणं. तर जे बोन आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जो बोन मॅरो आहे त्यामध्ये इंजेक्शन देण्याचा जो रूट आहे त्याला इंट्रामिड्युलरी रूट म्हणतात. तर याचा ऍडव्हान्टेज असा आहे की जे बोन मॅरो मधले व्हॅस्क्युलर स्पेसेस असतात, ह्या व्हॅस्क्युलर स्पेसेस डायरेक्टली मेन व्हेनशी कनेक्टेड असतात. त्याच्यामुळं आपण जर बोन मॅरो मध्ये इंजेक्शन दिलं तर तिथून ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये फास्ट जातं, म्हणून ऑनसेट ऑफ ऍक्शन इज व्हेरी फास्ट. ओके. दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ इंट्रामिड्युलरी रूट. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, की एक तर स्किलफुल पर्सन पाहिजे. इंट्रामिड्युलरी इंजेक्शन देण्यासाठी स्किल फार महत्वाचं आहे. तर सर्वच जणांना ते शक्य नाही. तर स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड. देन इट्स अ व्हेरी रिस्की रूट, चान्सेस ऑफ इन्फेक्शन्स आर देअर. ओके. तर हे दोन डिसएडव्हान्टेज झाले, चान्सेस ऑफ इन्फेक्शन आणि स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड. तर इंट्रामिडिएटरी जनरली बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हा रूट यूज केला जातो. त्याचप्रमाणे चिल्ड्रनमध्ये जर वेन्स भेटत नसतील तर काही वेळेस ब्लड ट्रान्सफ्युजनही ह्या रूटने केलं जातं, परंतु फार रेअरली यूज केला जाणारा रूट आहे. तर हे झालं इंट्रामिड्युलरी रूट. इंजेक्शन इन द टीबीएल और स्टर्नल बोन मॅरो. ॲडव्हान्टेज व्हेरी फास्ट
onset of action because vascular spaces of bone marrow directly communicated with main vein. So drug from this bone marrow, when we administer drug in the bone marrow, drug directly enters into the systemic circulation. Disadvantages: chances of infection, skill is required. ओके. तर एक्झाम्पल, चिल्ड्रनमध्ये कधी ब्लड ट्रान्सफ्युजन जर वेन भेटत नसेल तर त्या रूटने दिलं जाऊ शकतं, आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठीही हा रूट यूज केला जातो. तर हे झालं इंट्रामिड्युलरी. ओके. त्यानंतरचा रूट आहे इंट्रापेरिटोनियल. नावातच आहे की इंट्रापेरिटोनियम इन द पेरिटोनियम. आता पेरिटोनियम काय आहे, हा एनाटॉमी पार्ट आहे, त्यात मी डिटेल जात नाही. जो आपल्या ॲब्डोमेन वरचा जो लेअर आहे त्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो, आणि पेरिटोनियम मध्येही आपण ड्रग देऊ शकतो, आणि त्या रूटला आपण इंट्रापेरिटोनियल रूट असं म्हणतो. तर जनरली इन्फंट्समध्ये फ्लुइड्स द्यायचे असतील तर आपण पेरिटोनियम इंट्रापेरिटोनियली देऊ शकतो. पेरिटोनियमचा लार्ज सरफेस एरिया असल्यामुळे तिथून ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं, फास्टर ॲब्सॉर्प्शन होतं. डिसॲडव्हान्टेज: चान्सेस ऑफ इन्फेक्शन आहे, त्यानंतर पेरिटोनियल ॲडेजनची रिस्क आहे, त्यामुळं असेप्टिक प्रिकॉशन घेणं फार महत्त्वाचं आहे, पेनफुल रूट आहे. हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस झाले. तर इंट्रापेरिटोनियल रूट ही कॉमनली यूज केला जात नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. जनरली चिल्ड्रनमध्ये जर व्हेन्स भेटत नसतील तर त्याचप्रमाणे काही वेळेस पॉयझनिंगमध्ये किंवा रिनल फेल्युअर असेल, ॲक्यूट रिनल फेल्युअर किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर, यामध्ये पेरिटोनियल डायलिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू हा रूट यूज केला जातो. तर हे झालं इंट्रापेरिटोनियल रूट विषयी. तर अगेन रेअर रूट आहे, त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज विचारले तर जास्त करून जे कॉमनली यूज केले जाणारे रूट्स आहेत त्याच्यावर येण्याचे चान्सेस आहे. परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, आपल्याला बाकी रूट्स विषयी माहीत पाहिजे म्हणून आपण त्या गोष्टी कव्हर करत आहोत. त्यानंतर ट्रान्सनेझल. तर मी तुम्हाला नेझल रूट ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ज्यावेळेस मी टॉपिकल रूट डिस्कस करत होतो त्यावेळेस नेझल रूट टॉपिकलमध्ये पण डिस्कस केलेला आहे, आणि ट्रान्सनेझल म्हणजेच आपण नाकामध्ये औषध देऊन सिस्टेमिक इफेक्ट पण येऊ शकतात, त्यावेळेस तो सिस्टेमिक रूट म्हणून कन्सिडर होतो. तर नेझल रूट हा टॉपिकल पण आहे, आणि नेझल रूट हा सिस्टेमिक मध्ये पण येतो. टॉपिकल मध्ये नेझल रूटने जे ड्रग देतो त्यातलं काही कोणतं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे का? कोणते ड्रग टॉपिकली आपण नोज मध्ये देतो नेझल? झायलोमेटाझोलिन, झायलोमेटाझोलिन किंवा ऑक्सिमेटाझोलिन, ज्याला आपण फ्लुटिकासोल. असं म्हणतात. फ्युटिकॅसोन आहे, ॲझिलॅस्टिन नेझल स्प्रे आहे. ॲलर्जिक रायनायटिस मध्ये हा स्प्रे यूज केला जातो, फ्युटिकॅसोन ॲझिलॅस्टिन. झोल्पिडोम. ओके. झोल्पी झोल्पिडोम. झोल्पीडेम, ते या कशासाठी आता स्लीपिंग साठी ट्रँक्विलाइज सिस्टमिक आहे पण सिस्टम. सिस्टम. हा, तो येस. झोल्पीडेम जर नेझली देतात पण सिस्टेमिक इफेक्ट येत असेल त्यावेळेस तो सिस्टेमिक आहे. पण झोल्पीडेमचा नेझल स्प्रे आहे का? आहे नवीन आहे आलेलं. आहे. ओके, झोल्पीडेम. तर मग त्यावेळेस तो सिस्टेम नॅलोक्झोनचा पण येतो. नॅलोक्झेन. ओके. तर त्यावेळेस ते सिस्टम म्हणजे ऍक्शन कुठं होते त्याच्यावर तो रूट लोकल आहे की सिस्टेमिक ते डिपेंड करतं. तर ट्रान्सनेझल हा सिस्टेमिक पण आहे आणि लोकल मध्ये टॉपिकल मध्ये पण येतो. फक्त त्यावेळेस तुम्हाला ड्रग कोणते आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. तर याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की लिव्हर बायपास होतं, डायरेक्टली ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. परंतु प्रिकॉशन फार महत्वाची इथं अशी घ्यायची आहे. मध्ये तुम्ही डिस्कस म्हणजे तुमचं मध्ये हा पार्ट आलेला असेल, आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की डेंजरस एरिया ऑफ द फेस. ओके. तर जो नाकाच्या आजूबाजूचा एरिया जो आहे, ओके, त्याला आपण डेंजरस एरिया ऑफ द फेस म्हणतो, कारण याचे जे लिम्फॅटिक्स आहेत, ओके, हे डायरेक्टली ब्रेनमध्ये कनेक्ट होतात. त्याच्यामुळं ह्या रिजनमध्ये जर इन्फेक्शन झालं किंवा काही म्हणजे इन्फेक्शन झालं तर ते ब्रेनमध्ये स्प्रेड होऊ शकतं.
त्यामुळे त्याला डेंजरस एरिया ऑफ द फेस असं म्हणतात. त्याचप्रमाणे टॉक्सिक सबस्टन्स जर ह्या रूटने दिले, नेझल रूटने, तर तिथून ते सिस्टेमिक, त्यामुळे तिथून ते लिम्फॅटिक थ्रू ब्रेन मध्ये पण जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं सिरियस टॉक्झिसिटी होऊ शकते. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे. आणि कोणते ड्रग ट्रान्सनेझली देतात, आता जे बुक्स मध्ये मेन्शन आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित असतील, तर तुम्ही झोल्पिडेम सांगितलेलं आहे. जे जीएनआरएच अॅनालॉग्स आहेत, आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जीएनआरएच अॅनालॉग्स किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये GnRH अगोनिस्ट असं म्हणतात, गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन गोनर. अगोनिस्ट. ओके. तर हे आपण एंडोक्राईन सिस्टीम मध्ये हे ड्रग पाहणार आहोत. त्यामध्ये काही जीएनआरएच अॅनालॉग्स मध्ये काही नेझलीही अवेलेबल आहेत, जसं नाफारेलिन, बुसेरेलिन. हे जीएनआरएच अगोनिस्ट किंवा जीएनआरएच अॅनालॉग्स हे आपण नेझली देतो. तर जीएनआरएच अॅनालॉग्स मध्ये नाफारेलिन आणि बुसेरेलिन हे दोन ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. ओके. तर हे ड्रग काही कंडिशन्स मध्ये देतात, जसं एंडोमेट्रिओसिस आहे, त्यानंतर अनओव्ह्युलेटरी इनफर्टिलिटी आहे, सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टी आहे, त्यामध्ये हे ड्रग यूज करतात. डेस्मोप्रेसिन नावाचा जो ड्रग आहे, हा व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग्स आहे आणि हा डायबिटीज आणि हिपॅटायटिस. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये यूज करतात. तर डायबिटीस इन्सिपिडस आणि डायबिटीस मालायटस हे दोन्ही वेगळी गोष्टी आहेत. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये जे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन हार्मोन आहे किंवा त्याला एडीएच हार्मोन असंही म्हणतात. ओके. अँटी डाययुरेटिक हार्मोन. हार्मोन. तर अँटी डायुरेटिक हार्मोन किंवा व्हॅसोप्रेसिन त्याला असं म्हणतात. तर याच्या एक तर याचं रिलीज मध्ये प्रॉब्लेम असतो, किंवा तो रिलीज झाला तर किडनीच्या लेवलवर त्याचे ऍक्शन्स मध्ये प्रॉब्लेम असतो. तर डायबिटीस इन्सिपिडस मध्ये सेंट्रल डायबिटीस इन्सिपिडस आहे, नेफ्रोजेनिक डायबिटीस इन्सिपिडस नेफ्रोजेनिक, आहे, न्यूरोजेनिक, हा न्यूरोजेनिक जेस्टेशनल आहे. आहे. तर यामध्ये आपण जे डेस्मोप्रेसिन देतो ते व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग्स किंवा एडीएच अॅनालॉग्स आहे आणि ते डायबिटीस इन्सिपिडस मध्ये देतो. त्या पेशंटमध्ये अँटी डायुरेटिक हार्मोनच्या ऍक्शन किंवा ऍक्शन व्यवस्थित न झाल्यामुळं वॉटर रिटेन होत नाही, वॉटर लॉस जास्त होतं. तर डायबिटीस इन्सिपिडस अशी कंडिशन आहे की त्यामध्ये एक्सेसिव्ह वॉटर लॉस होतो. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये एक्सेसिव्ह वॉटर लॉस होतं. तर त्यामध्ये काही ड्रग यूज करतात, त्यात एक डेस्मोप्रेसिन आहे. कॅल्सिटोनिन हार्मोन जो आहे तो नेझली देतो आपण, आणि तो आपण ऑस्टिओपोरोसिस साठी देतो. तर हे काही नेझल रूटने यूज केले जाणारे ड्रग आहेत जे सिस्टेमिक इफेक्ट दाखवतात. म्हणून ह्या ड्रग जेव्हा आपण यूज करतो तेव्हा नेझल रूट हा सिस्टेमिक रूट म्हणून कन्सिडर केला जातो. आणि आता स्लीपिंग पॉइंट ऑफ व्ह्यू झोल्पिडेम नेझल रूटने यूज करतात सरांनी सांगितलं, तर तो पण एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे सर्व झाले ट्रान्सनेझल रूटशी रिलेटेड. त्यानंतरचा रूट जो आहे तो ट्रान्सक्युटेनस रूट आहे. तर ट्रान्सडर्मल पॅच हे सर्वांना माहीतच असतील आणि खूप जणांनी ते यूज पण केलेले असतील, ट्रान्सडर्मल पॅच. तर याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज तुम्हाला माहित पाहिजे. तर ट्रान्सडर्मल पॅचचे ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज सांगू शकता का तुम्ही? ट्रान्सडर्मल पॅचने जे ड्रग यूज करतो आपण, इझी ऍप्लिकेशन आहे. इझी ऍप्लिकेशन, व्हेरी गुड. कन्व्हिनियंट फॉर द पेशंट फर्स्ट आहे. पास मेटाबॉलिझम अवॉइड करतात. फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास करतं. ओके. सस्टेन रिलीज आहे. सस्टेन रिलीज आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय असेल मग? लॉंग असेल. प्रोलॉंगड आहे. प्रोलॉंगड आहे. प्रोलॉंग ड्युरेशन आहे. ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे, परंतु स्लो आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही प्रोलॉंग आहे. ओके. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस. ओके. आता याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण ट्रान्सडर्मल पॅच किंवा ट्रान्सक्युटेनस रूटने ड्रग देतो, तर पहिले एक लक्षात घ्या की ट्रान्सडर्मल पॅच इज नॉट ए लोकल रूट, इट्स ए सिस्टेमिक रूट. खूप वेळा कन्फ्युजन होतं की वी अप्लाय दिस
पॅच ऑन द स्किन, सो इट इज अ लोकल रूट असं वाटतं. परंतु ट्रान्सडर्मल पॅचने जर ड्रग दिलं, म्हणजे ट्रान्सक्युटॅनस रूट जो आहे तो सिस्टेमिक रूट आहे, तो लोकल रूट नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर ट्रान्सडर्मल पॅचचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण पाहणार आहोत. कोणी तुम्हाला स्ट्रक्चर विचारणार नाही, फक्त काय काय लेयर असतात त्या याच्यामध्ये आपण ते पाहणार आहे त्या पॅचमध्ये. ओके. सगळ्यात आतला लेयर, मग ते सगळ्यात बाहेरचा लेयर, त्याच्या आत, त्याच्या आत, त्याच्या आत. ओके. तर अशा प्रकारे आपण ते स्ट्रक्चर पाहणार आहे. स्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी काही विचारणार नाही. तुम्हाला क्वेश्चन काय येईल की नेम टू ड्रग्स यूज बाय ट्रान्सडर्मल पॅच, ऑल्सो मेन्शन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सडर्मल पॅच. तर तुम्हाला ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि त्यांनी दिले जाणारे दोन ड्रग हे तुम्हाला माहित पाहिजे. तर ट्रान्सडर्मल पॅच मध्ये काय असतं की एक हे लेयर आहे ट्रान्सडर्मल पॅचचे. सगळ्यात बाहेरचा जो लेयर असतो त्याला बॅकिंग फिल्म असं म्हणतात. ओके. त्याच्या आतला लेयर जो असतो तो ड्रग लेयर किंवा ड्रग रिझर्वायर, इथं ड्रग असतो. त्यानंतर त्याच्या आतला जो लेयर असतो त्याला रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेन असं म्हणतात. तिथून ड्रग हे स्किन वर रिलीज होतं आणि हे रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेन काय करतो की ड्रग स्लोली रिलीज करतो. त्या मेम्ब्रेनच्या प्रॉपर्टीवर ड्रग रिलीज होण्याची प्रॉपर्टी असते. आणि रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेनच्या खाली एक ॲडेझिव्ह लेयर असतो विथ प्रायमिंग डोस. आणि ह्या ॲडेझिव्ह लेयरच्या खाली एक प्रोटेक्टिव्ह पील असते, पील स्ट्रीप. ती आपल्याला ट्रान्सडर्मल पॅच लावायच्या आधी रिमूव्ह करावं लागते. ओके. तर हे सगळे लेयर आहे त्याच्यामध्ये. तर परत एकदा सांगतो की सगळ्यात बाहेरचा जो लेयर असतो त्याला बॅकिंग फिल्म म्हणतात. ओके. तर बाहेरून आतमध्ये आपण जाणार आहोत. त्याच्या खाली ड्रगचा लेयर असतो, ड्रग रिझर्वायर. त्याच्या खाली रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेनचा लेयर असतो. ओके. त्याच्या खाली ॲडेझिव्ह लेयर असतो विथ प्रायमिंग डोस. आणि ॲडेझिव्ह लेयरच्या खाली एक प्रोटेक्टिव्ह पील स्ट्रीप असते, ती आपल्याला रिमूव्ह करावं लागते. ओके. तर सगळ्यात आतमध्ये जी प्रोटेक्टिव्ह पील स्ट्रीप आहे, वी हॅव टू रिमूव्ह बिफोर ऍप्लिकेशन. ओके. आता ऍडेझिव्ह लेयर मध्ये प्रायमिंग डोस पण असतो. मग ऍडेझिव्ह लेयर काय होतं की त्या लेअरमुळे तो पॅच स्किनला व्यवस्थित चिपकतो. तर हे सगळे लेयर झाले. तर तुम्हाला तेच सांगतोय की यामध्ये स्ट्रक्चर तुम्हाला कुठं कोणी विचारणार नाही. ओके. समजा आता हा ट्रान्सडर्मल बॅच आहे, तर हे सगळ्यात बाहेरचा जो लेयर होता त्याला आपण बॅकिंग फिल्म म्हणतो. ओके. बॅकिंग फिल्म आणि रेट कंट्रोलिंग मायक्रोपोर मेम्ब्रेन, जे येलो पार्ट जो आहे तो रेट कंट्रोलिंग मायक्रोपोर मेम्ब्रेन आहे. आणि बॅकिंग फिल्म याच्यामध्ये जो लेयर आहे त्याला ड्रग रिझर्वायर म्हणतात. म्हणजे जो पण ड्रग आहे तो ह्या लेयर मध्ये असतो. आणि रेट कंट्रोलिंग मेम्ब्रेन जो आहे पिवळ्या कलरचा, तो काय करतो की ड्रग रिझर्वायर मधून ड्रगचं रिलीज स्किन सरफेसवर स्लोली करत असतो. ओके. ओके. आणि ह्या येलो लेअरच्या खाली, रेट कंट्रोलिंग लेअरच्या खाली जो लेअर असतो त्याला ॲडेझिव्ह लेअर असं म्हणतात. आणि ॲडेझिव्ह लेअर मध्ये प्रायमिंग डोस पण असतो, जो इनिशियल डोस जो लगेच स्किन मध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतो, त्याला आपण प्रायमिंग डोस म्हणतो. आणि ह्या लेअरच्या खाली एक प्रोटेक्टिव्ह पिलिंग स्ट्रीप असते, ती आपण ट्रान्सडर्मल पॅच लावायच्या आधी काढायची असते. तर हे सगळे लेअर झालेत. आणि ट्रान्सडर्मल पॅच आपण वेगवेगळ्या पार्टवर लावू शकतो. ओके. जसं चेस्ट, ॲब्डोमेन, अप्पर आर्म, लोअर बॅक, बटक, मॅस्क्युलर रिजन. ओके. तर ॲडव्हान्टेजेस काय आहे ट्रान्सडर्मल रूटचे? तर इट इज मोर कन्व्हिनियंट फॉर द पेशंट. पेशंट प्रेफर देम विथ ओरल ड्रग्स. पेशंट्स कॉम्प्लायन्स इज बेटर, कॉम्प्लायन्स बेटर असतो. Next point is very important. Provide smooth plasma concentration of the offending drug without fluctuation. म्हणजे ट्रान्सडर्मल पॅचने जे ड्रग सर्क्युलेशन मध्ये येतं हे कॉन्स्टंट रेट मध्ये येतं. स्लोली जरी येत असेल तरी पण ते एक कॉन्स्टंट रेटने येतं. त्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे मेंटेन राहतं. ओके. म्हणजे त्याच्यात फ्लक्च्युएशन होत नाही. जर आपण आय व्ही रूटने ड्रग यूज केलं तर जसं आपण ऍडमिनिस्टर्ड केलं तसं ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि
3-4 तासांनी परत कमी होतं. परत 4 तासांनी समजा आपण ड्रग दिलं तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढणार, परत कमी होणार. परत ड्रग दिलं, परत वाढणार, कमी होणार. म्हणजे हे फ्लक्च्युएशन इन द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इज सीन विथ आयव्ही रूट. परंतु ट्रान्सडर्मल पॅचने एक कॉन्स्टंट अमाऊंट मध्ये ड्रग सर्क्युलेशन मध्ये येत राहतं आणि त्यामुळं असं फ्लक्च्युएशन जे आहे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनचं ते होत नाही. बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अनदर ऍडव्हान्टेज ऑफ ट्रान्सडर्मल पॅच. इव्हन अनकोऑपरेटिव्ह अनकॉन्शियस पेशंट असतील, पेशंटला जर ओमेटिंग होत असेल त्या पेशंटमध्येही आपण म्हणजे त्यामध्ये आपण ओरल रूट देणं, ओरली ड्रग देणं डिफिकल्ट आहे, तिथं आपण ट्रान्सडर्मल पॅचने देऊ शकतो. लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑफ ट्रान्सडर्मल पॅच और ट्रान्सडर्मल रूट. आणि फ्युअर साईड इफेक्ट इज अनदर, कारण प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन फ्लक्च्युएट नाही होत, एक मेंटेन राहतं, जितकं आपल्याला मेंटेनन्स डोससाठी लागतं तेवढं. त्यामुळे साईड इफेक्ट पण त्याचे कमी आहेत. डिसएडव्हान्टेज काय असू शकतात ट्रान्सडर्मल पॅचचे, रूटचे? स्किन अलर्जी. ॲलर्जी. स्किन अलर्जी. ओके. त्याचप्रमाणे हाय मॉलिक्युलर वेट जे आहे असे ड्रग आपण देऊ शकत नाही. लिपिड इन्सोल्युबल ड्रग आपण ट्रान्सडर्मल पॅचने देऊ शकत नाही. ड्रग लिपिड सोल्युबल पाहिजे, त्याची मॉलिक्युलर वेट किंवा त्याची साईज कमी पाहिजे, हे आहे. त्यानंतर इज इट पॉसिबल टू गिव्ह इन इमर्जन्सी? नो. नो. तर it's not possible to give in emergency. So that's why it is used for maintenance purpose. This route, we administer drug this route, okay, in case of maintenance point of view, but not very effective in emergency because onset of action is slow. So onset of action is slow is another, is a disadvantage of this route. Okay, the onset of action is slow, so not suitable in emergency. Irritant drugs we cannot administer by this route. त्याचप्रमाणे लिपिड इन्सोल्युबल हाय मॉलिक्युलर वेट ड्रग ऑल्सो वी कॅनॉट ऍडमिनिस्टर्ड बाय दिस रूट. ट्रान्सडर्मल रूटने कोणते ड्रग यूज होतात ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जीटीएन आहे, अजून फॅन्टानाइल. डायक्लोफेनेक सोडियम डायक्लोफेनेक ऐकलंय तुम्ही, ते आहे. अजून फेंटॅनिल आहे. निकोटीनचे पण आता पॅच आहे, निकोटीनचे च्युइंगम पण येत आहे. ओके. इस्टॅडिओलचा पण पॅच आहे. आता जे हायोसिन, त्याला आपण स्कोपेलामाइन म्हणतो, आयसोकार्बाइड, अँटीमेटिक आहे. अँटीएमेटिक. पण त्याचा ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे का इंडियात? आहे. ट्रान्स नाही, इंडियात नाही आहे अजून. बहुतेक इंडियात नाही. आता हे मी जेव्हा बाहेर सेकंड आलंय. इयर पासून आहे तोपासून तेच ऐकतोय की हायोसिनचा ट्रान्स पॅच इंडियात अवेलेबल नाही. पण आता करंट स्टॅटस मला पण माहित नाही. परंतु हायोसिन, त्याला आपण दुसरं एक नाव आहे, काही ड्रगला दोन नाव आहेत. जसं हायोसिन एक असा ड्रग आहे, त्याला अजून एक नाव आहे स्कोपेलामाइन. हायोसिन म्हणजे स्कोपेलामाइन. तर हायोसिन किंवा स्कोपेलामाइन हे एकच ड्रग आहे. आणि हायोसिन नावाचा जो ड्रग आहे तो आपण याच्यात अँटीएमेटिक म्हणून यूज ॲबडोमिनल पेन. होतो. त्यानंतर ॲब्डोमिनल पेन मध्ये बस्कोपॅन म्हणून जे इंजेक्शन आहे त्याच्यात हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. ब्युटिल ब्रोमाइड. तर हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आपण अँटीस्पाझमोटिक म्हणून यूज करतो. तसंच त्याचा अँटीएमेटिक यूज आहे आणि मोशन सिकनेस मध्ये तो यूज होतो. तर ट्रान्सडर्मल पॅच किंवा ओरली पण आपण यूज करू शकतो. तर इंडियात ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल नाही, पण बाहेरील कंट्रीमध्ये हायोसिनचा ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे. तर हायोसिनला स्कोपेलामाइन असं म्हणतात आणि ते ट्रान्सडर्मल पॅच आपण बिहाइंड द पिन्ना यूज करतो. बिहाइंड द पिन्ना म्हणजे ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. त्याचप्रमाणे 72 hours. क्लोनिडिनचा पण ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे काही कंट्रीजमध्ये. तर ऍटलिस्ट 2 ते 3 नावं तुम्हाला माहित पाहिजे. तर जीटीएन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, डायक्लोफेनेक सोडियम माहित आहे. ओके. त्याचप्रमाणे निकोटीन, फेंटॅनिल, इस्ट्रॅडिओल हे काही अदर ड्रग्ज आहेत ते ट्रान्सडर्मल पॅचने दिले जातात. तर 2 ते 3 नावं तुम्हाला माहित पाहिजे ऍटलिस्ट, जे क्वेश्चन मध्ये विचारले तर ते लिहिता आले पाहिजे. एमसीक्यू मध्ये आलं तर विचित तुम्हाला माहित पाहिजे. तर आपलं रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जो टॉपिक आहे तो कव्हर झालेला आहे.
सर्व पॉइंट्स आपण कव्हर केले, डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. तर आता आपण जवळजवळ 2 ते 3 तास हे टॉपिक डिस्कस केलाय, पण एक्झाम मध्ये हे 2 ते 3 तास एक्झामच्या वेळेस हे तुम्हाला ऐकणं पॉसिबल नाही होणार. तर मी जे नेक्स्ट प्लॅन केलेला आहे की हे आपण कन्वर्ट करणार आहोत 15 मिनिटाच्या याच्यामध्ये. त्यामध्ये फक्त रूट्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि 2 एक्झाम्पल. तर त्या पार्ट ते 15 मिनिटाचा व्हिडिओ मी जेव्हा बनवेल तेव्हा तो अपलोड करेल. तुम्हाला हे लेक्चर आत्ता ऐकायला वेळ आहे, हे ऐकायचं, कन्सेप्ट क्लिअर करायचे, आणि नंतर तुम्हाला मग ते फक्त 15 ते 20 मिनिटाचं जे लेक्चर आहे त्यात तेवढं ऐकलं तरी सफिशियंट होऊन जाणार एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण शेवटच्या 1 महिन्यात तेवढा वेळ नसतो अडीच अडीच 3-3 तासाचे लेक्चर ऐकण्यात. आणि खूप जण शेवटी अभ्यासाला लागतात, सुरुवातीला करू करू, त्यामुळं शेवटी असं होतं की किती फास्ट होईल तेवढं महत्वाचं आहे पासिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. तर त्या दृष्टीने आपण ते कन्सेप्ट आता ह्या वेळेस ऍड करत आहोत. तर त्याला फक्त 1-2 दिवस डिले होणार, प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर मला जसा वेळ भेटेल तसं मी ऍड करेल, किंवा डिपार्टमेंटमध्ये कोणी असेल इंटरेस्टेड त्यांना बनवायला सांगेल. तर ते 15 मिनिटाचे जे आहेत ते डेफिनेटली तुम्हाला फायद्याचे राहतील. दुसरा जो टॉपिक आता आपण पाहणार आहोत म्हणजे फार्मॅकोलॉजी मध्ये दुसरा जो म्हणजे 2 ब्रँचेस जे आहेत त्यात फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनेमिक असे दोन आपण पाहिलेले आहेत. तर फार्मॅकोकायनेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये आपण ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपल्याला बायोलॉजिकल मेम्ब्रेन आणि ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्रग कसं क्रॉस करतं त्याची प्रोसेस जाणून घ्यायची आहे. तर ती पीपीटी मी जस्ट ओपन करतोय. तर रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन समजलाय टॉपिक? हो सर. ओके. ओके. आता आत्ताचा पण टॉपिक मी आता जो डिस्कस करणार आहे ते कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे, म्हणजे थिअरीवर त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस फार रेअर आहे, बरोबर आहे. पण फार्मेकोकायनेटिक्स टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला बायोलॉजिकल मेम्ब्रेन आणि त्याचं फंक्शन कसं चालतं ते माहीत असणं गरजेचं आहे. तर कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ध्यान द्यायचं आहे. ओके, आता आपण स्टार्ट करूया. आपण पाहिलेलं आहे फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय. कायनेटिक्स जो वर्ड आहे त्याचा अर्थ आहे मूव्हमेंट. ओके, तर इट इज द मूव्हमेंट ऑफ द ड्रग इन द बॉडी. ओके, अँड फार्माकोकायनेटिक्स इन्क्लूड्स एडीएमई स्टडी, स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. म्हणजे ड्रग्स दिल्यानंतर ऍब्सॉर्ब कसं होतं, डिस्ट्रीब्यूट कसं होतं, मेटाबोलाइज कसं होतं, एक्सक्रीट कसं होतं, याचा सगळ्यात जो स्टडी आहे तो फार्मेकोकायनेटिक्स मध्ये येतं. आणि डेफिनेशन आहे फार्मेकोकायनेटिक्सची, व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. तर ही डेफिनेशन आहे. तर ओके, तर kinetics means movement and it is the study of movement of the drug inside the body. It includes ADME study, and pharmacokinetics means what the body does to the drug. ADME stands for study of absorption, distribution, metabolism आणि excretion. आता हे आपण जनरल फार्मॅक मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये मी हे पार्ट डिस्कस केलेला आहे. आता फार्मॅकोकायनेटिक एखाद्या ड्रगची माहीत असण्याचं फायदे काय, किंवा फार्मॅकोकायनेटिक्सचा अभ्यास का महत्वाचा आहे. यात तर आपल्याला मेकॅनिझम विषयी आपण काही पाहणार नाही आहोत, बरोबर आहे. ड्रग कोणत्या सिस्टीमवर ऍक्ट होतंय, कसं ऍक्ट होतंय, त्याचे कोणते इफेक्ट हे पण पाहणार नाही. ते सगळं फार्मॅकोडायनेमिक मध्ये आहे. आणि डॉक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते मेकॅनिझम आणि कसे ऍक्ट होतं ते माहीत झालं तर फार्मॅकोकायनेटिक्स माहीत असण्याची गरज काय, बरोबर आहे. तर एक लक्षात ठेवा की एखाद्या ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये,
तर तो कशावर डिपेंड असतो की तो ड्रग डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शनवर किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये अवेलेबल आहे. बरोबर आहे. समजा आपल्याला ऍक्शन हार्ट रिलेटेड पाहिजे, तर हार्ट मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ड्रगचं, त्यावर त्याचा रिस्पॉन्स डिपेंड आहे. आणि किती ड्रग डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शनला अवेलेबल आहे हे ड्रगच्या फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टीवर डिपेंड असतं. ड्रग तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, तर हे पोहोचवण्यासाठी जे जे पॅरामीटर्स येतात त्यात फार्मेकोकायनेटिक्स मध्ये ते येतात. म्हणजेच एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्स हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन वर किती आहे, तिथं किती आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शन वर, ऍक्शनच्या तिथं जे आहे तिथं किती अचीव होतं हे त्या ड्रगच्या फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. म्हणजे ड्रग ऍब्सॉर्ब कसं होतं, डिस्ट्रीब्यूट कसं होतं, मेटाबोलाइज कसं होतं, एक्सक्रीट कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात की त्या ज्या साईटला ऍक्शन पाहिजे तिथं किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग असणार आहे. त्यामुळे फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीमुळे आपल्याला म्हणजे एखाद्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन याचं नॉलेज आलं तर आपल्याला काय काय गोष्टी क्लिअर होतील. तर कोणत्या रूटने ते ड्रग दिलं पाहिजे, ओके, त्याचा डोस किती असला पाहिजे, त्याला ऍक्शन त्या ड्रगची येण्यासाठी किती लॅटंट पिरियड आहे, म्हणजे ऑनसेट ऑफ ऍक्शन किती तासानंतर होणार आहे, त्यानंतर पीक ऍक्शन कधी येणार आहे, त्यानंतर त्या ड्रगची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती असेल. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन समजली तर मग आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन लक्षात येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायच्या असेल तर त्यासाठी त्या ड्रगच्या फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचा डोस, ऑनसेट ऑफ ऍक्शनला किती वेळ लागतोय, पीक ऍक्शन किती तासांनी येते, ड्युरेशन ऑफ ऍक्शन त्याची किती आहे ड्रगची, फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, एक वेळा द्यायची गरज आहे, दोन वेळा द्यायची गरज आहे, तीन वेळा द्यायची का चार वेळा, ह्या सगळ्या गोष्टी फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ज्या ड्रगच्या आहेत त्यावर डिपेंड आहेत. ओके. त्यामुळं फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीचं जर नॉलेज असेल तर आपल्याला बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज भेटतं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीवर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी डिपेंड आहेत. आता फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीमध्ये ऍब्सॉर्प्शन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, मेटाबॉलिझम आहे आणि एक्सक्रीशन आहे. एक्सप्रेशन. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ड्रगला एक मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं, त्याला बायोलॉजिकल मेम्ब्रेन असं म्हणतात. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन प्रत्येक ठिकाणी आहे, ऍब्सॉर्प्शनच्या लेवलला आहे, डिस्ट्रीब्युशनच्या लेवलला आहे, मेटाबॉलिझम साठी ड्रग लिव्हर मध्ये जातं त्यावेळेस आहे, ओके, एक्सक्रिशनच्या लेवलला आहे. बरोबर आहे. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय आणि ते कसं कार्य करतं, म्हणजे ड्रगला ह्या चारही प्रोसेससाठी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं आहे. ड्रग ओरली दिलं आपण, ड्रग स्टमक मध्ये येईल किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येईल, तिथून त्याला सर्क्युलेशन मध्ये यायचं, त्यासाठी ऍब्सॉर्प्शन नावाची प्रोसेस महत्वाची आहे. त्यासाठी ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं आहे. ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आलं, तिथून ते डिस्ट्रीब्यूट होणार वेगवेगळ्या टिश्यू मध्ये, मग ब्लड मधून ड्रग डिस्ट्रीब्यूट होताना त्याला परत बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं आहे. ओके. तर प्रत्येक स्टेपला बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्रगला क्रॉस करावं लागतं. तर ते कसं क्रॉस केलं जातं, त्यासाठी बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या प्रोसेसेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता आपण पहिले ऍब्सॉर्प्शन पार्ट पाहणार आहोत आणि त्यातच आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन मध्ये बायो अवेलेबिलिटी नावाचा टॉपिक फार महत्वाचा आहे. तर तो आजच्या लेक्चरमध्ये आपला नाही होणार, नंतरच्या लेक्चरमध्ये आहे तो. पण त्यासाठी तुम्हाला बाकी बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर ड्रग ऍडमिनिस्ट्रेट केल्यानंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये त्याची एंट्री होण्यासाठी कोणती प्रोसेस महत्वाची आहे, ऍब्सॉर्प्शन. फक्त आय व्ही रूट जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस आपण ड्रग डायरेक्टली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये म्हणजे आपण ऍडमिनिस्ट्रेट करतो डायरेक्टली, त्यामुळे तिथं ऍब्सॉर्प्शनची गरज राहत नाही आय व्ही रूटने, आणि त्यामुळं आय व्ही रूटची बायोबिलिटी किती आहे,
100%. रूटची बायोबिलिटी किती आहे? 100%. 100% अवायबिलिटी. MCQ लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर ओरली दिलं तर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रग एंटर होण्यासाठी ऍब्सॉर्प्शन प्रोसेस थ्रू जावंच लागणार आहे. बरोबर आहे. तर प्रत्येक रूटने आपण ड्रग देतो तेव्हा पहिले ऍब्सॉर्प्शन होतं आणि मग ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतं. ओके, ही फर्स्ट स्टेप आहे. ओके. फॉर दॅट ड्रग हॅज टू क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन. ओके. ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर काय होतं? ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात, त्या आता लक्षात ठेवायच्या नाहीत. ऍब्सॉर्प्शन झाल्यामुळं काय होऊ शकतं? ड्रग सेंट्रल कंपार्टमेंट मध्ये येणार. ओके. त्यात काही ड्रग फ्री ड्रग असतो. जो फ्री ड्रग आहे तोच डिस्ट्रीब्यूट होतो, तोच मेटाबोलाइज होऊ शकतो, तोच एक्सक्रीट. म्हणजे फ्री ड्रग इज अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. काही ड्रग बाउंड फॉर्म मध्ये असतो प्लाझ्मा मध्ये. त्याला त्याला त्यासाठी काही प्लाझ्मा प्रोटीन्स जे आहेत सर्क्युलेशन मधले ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला ड्रग बाइंड होतो, त्याला बाउंड फॉर्म म्हणतात. तर तो अवेलेबल नसतो डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन साठी. फ्री ड्रग जो असतो तो अवेलेबल असतो. पण जेव्हा ब्लड मधला फ्री ड्रग कमी होतो त्यावेळेस जो बाउंड फॉर्म मधला ड्रग आहे तो रिलीज होतो आणि फ्री फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि तो मग डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. तर प्लाझ्मा मध्ये ड्रग हे दोन फॉर्म मध्ये असतो, फ्री फॉर्म मध्ये आणि दुसरा बाउंड. बाउंड फॉर्म जो असतो तो कशाला बाइंड असतो? प्लाझ्मा प्रोटीन. ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर जो फ्री ड्रग आहे तो काही ड्रग एक्सक्रीट होतो, काही ड्रग मेटाबोलाइज होतो. ओके. त्या मेटाबोलाइट्स एक्सक्रीट होऊ शकतात. फ्री ड्रग जिथं साईट ऑफ ऍक्शन आहे डिझायर्ड तिथं जातो. ओके. त्यानंतर काही वेळेस तो काही टिश्यू मध्ये स्टोअर होतो. फ्री ड्रग जिथं आपल्याला ऍक्शन नाही पाहिजे तिथं जाऊ शकतो आणि त्याच्यामुळं साईड इफेक्ट होऊ शकतात. ओके. किंवा काही ड्रग प्रोटीन बाउंड पण राहतो. ओके. म्हणजे ऍब्सॉर्प्शन नंतर ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन आल्यानंतर त्याचे नंतरची जी प्रोसेस आहे ती आपण नंतर पाहणारच आहोत. म्हणजे काही ड्रग मेटाबोलाइज होईल, काही ड्रग डायरेक्टली एक्सक्रीट होईल विदाऊट मेटाबॉलिझम, काही ड्रग मेटाबोलाइज होऊन एक्सक्रीट होईल, काही ड्रग साईट ऑफ ऍक्शनला जाईल, काही ड्रग काही टिश्यू मध्ये जाऊन स्टोअर होईल, काही ड्रग अनवॉन्टेड साईट्स वर जा म्हणजे अनडिझायर्ड साईट वर जाईल आणि तिथं तिथं अनवॉन्टेड ऍक्शन करतील, त्याला ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतो. तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. काही ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड राहू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रग आल्यानंतर होईल. पण त्यासाठी ड्रग ऍब्सॉर्ब झाला पाहिजे आणि त्यासाठी ड्रगला काय क्रॉस केलं पाहिजे? बायोलॉजिकल मेम्ब्रेन. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय आहे ते आता याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये डिटेल जायचं नाही, फक्त आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज माहित पाहिजे. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन is lipoidal in nature. It is made up of lipid bilayer. It is mainly made up of phospholipid and cholesterol. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन जो आहे हा एक बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ही एक साईट आहे त्याची आणि ही दुसरी साईट आहे. तर इट इज लिपॉइडल इन नेचर. इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल. तो फॉस्फोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल पासून बनलेला आहे. ओके. आणि हा रिलेटिव्हली इम्परमेबल आहे. म्हणजे काही सबस्टन्स इकडून इकडे जाऊ शकतात. ओके. इकडून इकडे येऊ शकतात, परंतु काही सबस्टन्स नाही जाऊ शकत. म्हणजे तो रिलेटिव्हली इम्परमेबल आहे. काही सबस्टन्स ट्रान्सफर होतात, काही सबस्टन्स नाही होत. ओके. त्यानंतर आता एक तर गोष्ट लक्षात आली, इट इज लिपॉइडल इन नेचर. ओके. मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. त्यानंतर ह्या बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर प्रोटीन्स प्रेझेंट असतात. काही प्रोटीन्स फक्त काही थिकनेस प्रेझेंट असतात, त्यांना एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स असे म्हणतात. काही प्रोटीन्स जी थिकनेस आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेनची पूर्ण थिकनेस कव्हर करतात, त्यांना इंट्रेन्सिक प्रोटीन्स असं म्हणतात. तर एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स आणि इंट्रेन्सिक प्रोटीन्स असे दोन प्रोटीन्स ह्या लिपिडल बायलेयरवर असतात. ओके. तर आपण पाहिलेला आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेन जो आहे तो लिपॉइडल इन नेचर आहे, मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. त्याच्यावर प्रोटीन्स प्रेझेंट असतात.
काही प्रोटीन एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स असतात, काही प्रोटीन इंट्रिन्सिक प्रोटीन्स असतात. ओके. आता त्यानंतर एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ग्लायकोप्रोटीन्स और ग्लायकोलिपिड्स आर फॉर्म ऑन द सरफेस बाय अटॅचमेंट टू पॉलिमरिक शुगर, अमाइनो शुगर और सियालिक ऍसिड्स. तर काही काही प्रोटीन्स जे आहे हे, ओके, काही प्रोटीन्स जे आहेत तर ते शुगरला अटॅच होतात. ओके. त्यामुळं ग्लायकोप्रोटीन्स बनतात. त्याच्यानंतर ग्लायकोलिपिड्स फॉर्मेशनही इथं होतं. पण ते तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी चालेल, काही त्याचं म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स नाही आहे. इम्पॉर्टंट पॉइंट अजून एक आहे की जे इंट्रेन्सिक प्रोटीन आहे जे फुल थिकनेस रन होतात, काही इंट्रेन्सिक प्रोटीन ॲक्वियस पोरला सराउंड करतात. कशाला सराउंड करतात? ॲक्वियस पोर. ॲक्वियस पोर म्हणजे एक ॲक्वियस पोर म्हणजे त्या पोरमधून वॉटर सोल्युबल सबस्टन्स पास होऊ शकतात. ओके. तर ॲक्वियस पोरला काही इंट्रेन्सिक प्रोटीन सराउंड करतात. हे स्ट्रक्चर तुम्हाला कोणी विचारणार नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त आपण काय काय गोष्टी आहेत त्या पाहिलेल्या आहे की बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा लिपॉइडल इन नेचर आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की लिपॉइडल इन नेचर असल्यामुळं जे लिपिड सोल्युबल सबस्टन्स आहेत ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन इझिली क्रॉस करतात. बायोलॉजिकल मेम्ब्रेन कोणते सबस्टन्स इझिली क्रॉस करतात? लिपिड सोल्युबल. आणि ह्या बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन असतात, काही इंट्रिन्सिक प्रोटीन्स असतात. जे एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स आहेत ते पूर्ण थिकनेस रन नाही होत. इंट्रिन्सिक प्रोटीन पूर्ण थिकनेस बायोलॉजिकल मेम्ब्रेनची कव्हर करतात. काही इंट्रिन्सिक प्रोटीन ॲक्वियस पोरला सराउंड करतात आणि त्या थ्रू वॉटर सोल्युबल सबस्टन्स इझिली क्रॉस होऊ शकतात त्या ॲक्वियस पोर मधून. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे, पॅरासेल्युलर स्पेस और चॅनल्स एक्झिट बिटवीन सर्टन इपिथेलियल अँड एंडोथेलियल सेल. तर पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगत आहे की काही जे सेल्स आहेत, जसं इपिथेलियल सेल आहे, एंडोथेलियल सेल्स आहे. समजा आता ब्लड व्हेसलचा विचार केला तर ब्लड व्हेसलला जी इनर लाइनिंग असते ब्लड व्हेसलची, त्याला त्याला एंडोथेलियल लाइनिंग असते. कोणती असते? एंडोथेलियल. तर ही एंडोथेलियल सेल्स मी तुम्हाला काढलेल्या आहेत ब्लड व्हेसलच्या आतमध्ये, 1, 2, 3. तर एक लक्षात घ्या की ह्या एंडोथेलियल सेल ह्या ब्लड वेसल मध्ये जर बघितल्या, एक्सेप्ट कॅपिलरी ऑफ द ब्रेन, एक्सेप्ट कॅपिलरी ऑफ द ब्रेन, ब्रेनच्या कॅपिलरी सोडून बाकीच्या जर ब्लड वेसल बघितल्या आणि एंडोथेलियल लाइनिंग पाहिली तर 2 एंडोथेलियल सेलच्या मध्ये गॅप असतो. ओके. ही गॅप दिसतोय तुम्हाला. तर यामुळं काय होतं की जे ब्लड मधले सबस्टन्स आहे ते ह्या गॅप मधून टिश्यू मध्ये जातात. तर ह्या गॅपला, 2 एंडोथेलियल सेलच्या मधल्या गॅपला किंवा 2 इपिथेलियल सेल असतील त्याच्यामध्ये जर गॅप असेल तर त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. पॅरासेल्युलर स्पेस. तर पॅरासेल्युलर स्पेस मधूनही सबस्टन्स क्रॉस होऊ शकतात. ओके. तर पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे 2 इपिथेलियल सेलच्या मधली स्पेस किंवा 2 एंडोथेलियल सेलच्या मधली स्पेस. जर तुम्ही सॉरी, जर ब्रेनच्या कॅपिलरीजचा जर विचार केला तर ब्रेनच्या कॅपिलरीजला जे एंडोथेलियल लाइनिंग आहे ते एवढं टाईट आहे की त्यांच्यामध्ये पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंटच नसते. त्यामुळं ब्रेनच्या कॅपिलरीज मधून सबस्टन्स जे आहेत, ओके, ब्रेनच्या कॅपिलरीज जर बघितल्या तर एंडोथेलियल लाइनिंग बघा कशी आहे. ही एंडोथेलियल सेल एक आहे, जिथं संपते तिथं दुसरं चालू होते, दुसरी संपते तिथं तिसरी चालू होते, म्हणजे टाईट जंक्शन असतं. पॅरासेल्युलर स्पेस आहे का इथं? नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता ॲक्वियस पोर आणि पॅरासेल्युलर स्पेस याच्यामधून वॉटर सोल्युबल सबस्टन्स इझिली क्रॉस होतात. त्यामुळे ब्रेन कॅपिलरीज एवढ्या, म्हणजे ही प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. ब्रेनच्या कॅपिलरीज एवढच्या एंडोथेलियल लाइनिंग एवढी टाईट असते की पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट नसते. त्याच्यामुळं काय होतं
की सबस्टन्स इथून पॅरासेल्युलर स्पेस नसल्यामुळं वॉटर सोल्युबल सबस्टन्स इझिली क्रॉस करणं पॉसिबल नाही राहत. म्हणजे कॅपिलरीज ऑफ द ब्रेन मधून, ब्रेनच्या ज्या कॅपिलरीज आहेत तिथून ब्रेन मध्ये वॉटर सोल्युबल सबस्टन्स इझिली एंटर होणार नाही. तर हे नंतरच्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा ऍब्सॉर्प्शन किंवा डिस्ट्रीब्युशन जेव्हा बघू त्यावेळेस ते पॅरासेल्युलर स्पेस जे आहे ब्रेनच्या कॅपिलरी आणि बाकीच्या कॅपिलरी मध्ये काय फरक आहे, बाकीच्या कॅपिलरीज ज्या आहेत आपल्या बॉडीच्या त्यामध्ये दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये गॅप असतो, त्याला पॅरासेल्युलर स्पेस म्हणतात. पण ब्रेनच्या कॅपिलरीज मध्ये एंडोथेलियल पॅरासेल्युलर स्पेस नसतो. स्पेस, पॅरासेल्युलर स्पेस नसतो. तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. जे एक्सट्रिन्सिक प्रोटीन आहेत ना, हे एक्सट्रिन्सिक प्रोटीन वेगवेगळं काम करतात. काही एन्झाईम्स म्हणून कार्य करतात, काही कॅरियर म्हणून कार्य करतात. कॅरियर म्हणजे इथला सबस्टन्स इथून इकडं पाठवायचं काम करायचं, म्हणजे त्याला कॅरियर असं म्हणतात, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सपोर्टर असं म्हणतात. अजून एक नाव आहे त्याला व्हेकल. ओके. मग व्हेकलचं काम काय असतं, किंवा कॅरियरचं काम काय असतं, किंवा ट्रान्सपोर्टरचं काम काय असतं, तर हे एक्सटेन्सिक प्रोटीन जर कॅरियर म्हणून कार्य करत असेल, कॅरियर म्हणजे ते कॅरी करणं, म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या एका साईडला हा सबस्टन्स आहे, त्याला दुसऱ्या साईडला पाठवायचा असेल, तर कॅरियर हा सबस्टन्स इकडून घेऊन इकडं पाठवण्याचं काम करतो. तर काही एक्सट्रेन्सिक प्रोटीन कॅरियर म्हणून कार्य करतात. तर कॅरियरला दुसरं वर्ड आहे किंवा दुसरं नाव जे आहे ते ट्रान्सपोर्टर आहे. काय आहे? ट्रान्सपोर्टर. आणि काही एक्सटेंटेड प्रोटीन हे रिसेप्टर म्हणूनही कार्य करतात. ओके, रिसेप्टर. तर त्याला सिग्नल ट्रान्सड्युशन प्रॉपर्टी पण असते, तर रिसेप्टर म्हणूनही कार्य करतात. तर एक्सट्रिन्सिक प्रोटीन काही एन्झाईम्स म्हणून कार्य करतात, काही कॅरियर म्हणून कार्य करतात, काही रिसेप्टर म्हणून कार्य करतात. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर मी तुमच्याशी डिस्कस केलं. तर समरी काय आहे? बायोलॉजिकल मेम्ब्रेन लिपॉइडल इन नेचर आहे, फॉस्फोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल पासून बनलेला आहे, आणि मेनली लिपिड सोल्युबल सबस्टन्स इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. त्यानंतर काही प्रोटीन्स त्याच्यावर प्रेझेंट आहे. त्यानंतर काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन आहे, काही इंट्रिन्सिक प्रोटीन आहे. काही इंट्रिन्सिक प्रोटीन ऍक्वेस पोरला कराउंड करतात. त्यानंतर दोन एंडोथेलियल सेल किंवा दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये जी जागा असते त्याला आपण काय म्हणतो? पॅरासेल्युलर पॅरासेल्युलर. स्पेस. पॅरासेल्युलर स्पेस. तिथूनही वॉटर सोल्युबल सबस्टन्स इझिली क्रॉस होऊ शकतात. ओके. तर आणि आपण एक पाहिलेलं आहे की ज्या ब्लडच्या कॅपिलरीज आहेत तिथं पॅरासेल्युलर स्पेस ऍबसेंट असते. ओके. तिथं टाईट एंडोथेलियल लाइनिंग ब्रेन्स. कॅपिलरी मध्ये असते, त्याच्यामुळं ब्रेन दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह इन नेचर अँड दॅट फॉर्म्स ब्लड ब्रेन बॅरियर. ओके. आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये तो पार्ट पण पाहणार आहोत, ब्लड ब्रेन बॅरियर. तर हे बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. ओके. आता नाव कमिंग टू द $1,000,000 क्वेश्चन, हाऊ एक्सटर्नली ऍडमिनिस्टर्ड ड्रग क्रॉसेस बायोलॉजिकल मेम्ब्रेन. बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस केलं जातं ते आपण पाहणार आहोत. तर वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत ते आपण मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, फक्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले, दॅट्स इट. आता ते झालं पाहिजे कन्सेप्ट. तर यामध्ये तीन चार कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ड्रग कॅन क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव्ह डिफ्युजन, ही एक प्रोसेस आहे. दुसरी आहे बाय फिल्ट्रेशन प्रोसेस. थर्ड इज ए स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम. स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये दोन प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहे. एक कॅरियर मेडिएटेड. मी तुमच्याशी डिस्कस केलं, एक्सट्रिन्सिक प्रोटीन हे कॅरियर म्हणून कार्य करतात. सबस्टन्स एका साईड पासून दुसरीकडे पाठवण्याचं काम, त्या कॅरियरच्या माध्यमातूनही ड्रग एका साईड कडून दुसरीकडे जाऊ शकतात. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. त्यामध्ये दोन प्रकारचे कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दोन प्रकार पडतात, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट आपण पाहणार आहोत. आणि अजून एक स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे पिनोसाइटोसिस. पिनोसाइटोसिस. तर ऍटलिस्ट आपण आज फॅसिलिटेड डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन हे दोन, सॉरी, पॅसिव्ह डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन हे दोन पार्ट आपण
कव्हर करणार आहोत. स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण उद्या पाहूया. तर आता ड्रग एका साईटकडून दुसऱ्या साईटकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसेस आहे. काही ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने जातात, काही ड्रग फिल्ट्रेशनने जातात, काही ड्रग त्यांना स्पेशल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागतं, म्हणजे स्पेशल ड्रग असतात ते. त्यात काही ड्रग कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर करतात. कॅरियर मेडिएटेड मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन आहे किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहेत. ऍक्टिव्ह मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह आहे, सेकंडरी ऍक्टिव्ह आहे. आणि काही ड्रग पिनोसाइटोसिस प्रोसेसने बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. तर याचे फक्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. ओके. तर हे वर्ड तुम्ही याच्यापैकी कोणता ऐकलाय का? याच्यापैकी कोणते वर्ड ऐकले का तुम्ही? पॅसिव्ह डिफ्युजन ऐकले. पॅसिव्ह डिफ्युजन ऐकलंय. ओके. अजून? येस, विदाउट एटीपी होतं. ओके, विदाउट एटीपी. पॅसिव्ह डिफ्युजन फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला हे आलेले असणार आहे. पॅसिव्ह आहे हो. म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये काय असतं की, हायर कॉन्सन्ट्रेशन हा, वगैरे. व्हेरी गुड. समजा हा मेम्ब्रेन आहे. ओके. तर यामध्ये काय होतं की सबस्टन्स हा सपोज इकडं हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे एका साईडला, हा मेम्ब्रेन आहे, आणि या साईडला कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे. तर पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतो. तर जितकं कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स दोन्ही साईडचा जास्त, म्हणजे एका साईडला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन, एका साईडला फार कमी, तर जास्त ड्रग इझिली क्रॉस करणार. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही साईडला जे ड्रग आहे कॉन्सन्ट्रेशन दोन्ही साईडला मेम्ब्रेनच्या, तर त्यातला फरक जास्त पाहिजे. एका साईडला जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे खूप आणि दुसऱ्या साईडला फार कमी आहे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जर ट्रान्सफर होत असेल, ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करत असेल, तर त्याला आपण पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतो. आता याला पॅसिव्ह डिफ्युजन का म्हणतात? कारण याला एनर्जीची गरज लागत नाही. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे इथून हायर कॉन्सन्ट्रेशन कडून ड्रग लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाते विदाउट विदाउट रिक्वायरमेंट ऑफ कॅरियर, विदाउट रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. त्यांना एनर्जी लागत नाही, त्यांना कॅरियर लागत नाही, ते स्वतःच जातात. बरोबर आहे. म्हणून यांना कॅरियरची गरज नाही, यांना एनर्जीची गरज नाही या ट्रान्सपोर्टला. म्हणजे हे हे ट्रान्सपोर्टसाठी कॅरियर लागत नाही, एनर्जी लागत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? पॅसिव्ह डिफ्युजन. बरोबर आहे. ओके. तर पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय? ड्रग डिफ्युजेस अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन इन द डिरेक्शन ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून ड्रग लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातं, म्हणजेच त्याला आपण म्हणतो ड्रग क्रॉसेस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अलॉंग इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे सोप्या भाषेत ड्रग हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेम्ब्रेन इज नॉट प्लेइंग एनी ऍक्टिव्ह रोल. कॅरियर लागतो का याला? नाही. कॅरियर इज नॉट रिक्वायर्ड. एनर्जी लागते का याला? नाही, एनर्जी नाही लागत. म्हणजे ही याच्यात कसं आहे की पॅसिव्ह प्रोसेस आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून सबस्टन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातो, बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतोय. पण त्यांना एनर्जी लागत नाही, त्यांना कॅरियरची गरज नाहीये. बरोबर आहे. मेम्ब्रेन ऍक्टिव्ह रोल प्ले करत नाहीये, त्यामुळे त्याला पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतात. आणि पॅसिव्ह डिफ्युजन कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे? हे 3 फॅक्टर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. Passive diffusion depends on the concentration gradient. It depends on lipid solubility, and lipid solubility depends on ionization status. तर हे 3 पार्ट, हे 3 कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहे. हे 3 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे की पॅसिव्ह डिफ्युजन कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे त्याचा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय की ह्या मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला जितका कॉन्सन्ट ड्रगचा जो कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स जो आहे दोन्ही साईडचा, जितका जास्त तितका कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त आणि तितकं ड्रग इझिली पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस होणार आहे. तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवर डिपेंड आहे. ते
लिपिड सोल्युबिलिटी. मी तुम्हाला सांगितले की लिपिड सोल्युबल जर ड्रग असेल तर इझिली लिपिड सोल्युबल ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतं. बाय विच प्रोसेस? पॅसिव्ह डिफ्युजन. डिफिजन. तर पॅसिव्ह डिफ्युजन साठी ड्रग कसं पाहिजे? लिपिड सोल्युबल. लिपिड सोल्युबल. आता हा केमिस्ट्री पार्ट आहे, त्यात आपण जाणार नाही. लिपिड सोल्युबल ड्रग असेल तर पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली क्रॉस करेल. जर ड्रग लिपिड इनसोल्युबल असेल तर ते पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस होईल का? नाही. दुसऱ्या भाषेत लिपिड इनसोल्युबलला वॉटर सोल्युबल असंही म्हणतात. बरोबर आहे? लिपिड इनसोल्युबल मीन्स दुसऱ्या भाषेत एक अजून त्याला म्हणजे अल्टरनेटिव्ह हे आहे वॉटर सोल्युबल. तर जे लिपिड सोल्युबल ड्रग आहे इट दॅट इझिली क्रॉस these drugs easily cross biological membrane by passive diffusion, but lipid insoluble drugs do not cross biological membrane by passive diffusion. लक्षात आलं तुम्हाला? Yes, sir. Okay. And this lipid solubility depends on ionization status. Lipid solubility depends on ionization status. Ionization status काय आहे? तर आयोनायझेशन स्टॅटस म्हणजे काय की ड्रग वर जर चार्ज असेल, ओके, केमिस्ट्री पार्ट मी डिस्कस करतोय, तर त्याला आपण आयोनाइज फॉर्म ऑफ द ड्रग म्हणतो. एखाद्या ड्रग आहे त्याच्यावर जर चार्ज असेल तर त्याला आपण कोणता फॉर्म म्हणतो? आयोनाइज फॉर्म ऑफ द ड्रग. Ionized. आणि जर असं ड्रगचं स्ट्रक्चर जर बघितलं आणि त्याच्यावर जर चार्ज नसेल तर त्याला अनआयोनाइज फॉर्म म्हणतात. तर ड्रग दोन फॉर्म मध्ये असू शकतो, अनआयोनाइज फॉर्म, ओके, आणि दुसरा कोणता आहे? Ionized. फॉर्म. आयोनाइज्ड फॉर्म. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा वर्ड, हा पार्ट परत परत येणार आहे जे मी आता डिस्कस करणार आहे. इफ ड्रग इज इन अनआयोनाइज्ड फॉर्म, यू हॅव टू रिमेंबर अनआयोनाइज्ड फॉर्म इज लिपिड सोल्युबल. ओके, अनआयोनाइज्ड फॉर्म काय असतो? लिपिड सोल्युबल असतो. ओके, आणि आयोनाइज फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल असतो. बरोबर आहे? मग पॅसिव्ह डिफ्युजन साठी ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असलेलं चांगलं की आयोनाइज फॉर्म मध्ये? Unionized. अनआयोनाइज फॉर्म, बिकॉज अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल. Soluble. Okay, the unionized form is lipid soluble and that's why easily cross biological membrane by passive diffusion. आता हे आयोनायझेशन स्टॅटस ड्रगचं कशावर डिपेंड असतं हे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे ड्रग आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त आहे की अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त आहे हे कशावर डिपेंड असतं हे तुम्हाला सांगतो. तर ड्रग ज्या मीडियम मध्ये असतो, बरोबर आहे, त्या मीडियमचा पीएच काय आहे त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर ड्रग, आता हे जे मी डिस्कस करत आहे हे मेजॉरिटी ड्रग्स हे वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ओके, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट्स साठी मी आता डिस्कस करत नाही आहे. मी डिस्कस करत आहे मेजॉरिटी ड्रग्स साठी. ओके, मेजॉरिटी ड्रग्स जे आहेत, ओके, ते वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि त्यांचं आयोनायझेशन स्टॅटस हे पीएच डिपेंडंट असतं. म्हणजे जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांचं आयोनायझेशन स्टॅटस ते ड्रग ज्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड असतं. काय आहे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर ड्रग ऍसिडिक असेल, ओके, आणि ऍसिडिक ड्रग जर अशा मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, त्या मीडियमचा पीएच जर ऍसिडिक असेल, ओके, तर ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असतील तर ते जास्त करून अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. मेजॉरिटी ऑफ द ऍसिडिक ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये असतात? Unionized. म्हणजे ऍसिडिक ड्रग ऍसिडिक मीडियम मध्ये जर असतील प्रेझेंट, बरोबर आहे, म्हणजे ऍसिडिक ड्रग ज्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहेत,
समजा आपण ऍसिडिक ड्रग घेतले, ओरली यूज केले, ऍसिडिक ड्रग आहे, स्टमक मध्ये आले, स्टमकचा जो मीडियम आहे, स्टमक मध्ये काय असतं, गॅस्ट्रिक Gastric juice. गॅस्ट्रिक ज्यूस, तर मग त्याचा पीएच काय असेल, Acidic. लो आहे, ऍसिडिक आहे. ऍसिडिक. म्हणजे ऍसिडिक ड्रग जर स्टमक मध्ये आले तर मीडियम जो आहे तो ऍसिडिक असेल. ऍसिडिक ड्रग स्टमक मध्ये जास्त करून कोणत्या फॉर्म मध्ये असतील, Unionized. आणि अनआयोनाइज फॉर्म काय आहे, लिपिड Lipid soluble. बरोबर. ऍसिडिक ड्रग तुम्हाला जर विचारलं पॅसिव्ह डिफ्युजनने जर ऍब्सॉर्ब होत असतील तर चांगले कुठून ऍब्सॉर्ब होतील, तर त्याचा आन्सर आहे Stomach. स्टमक. परंतु जर ऍसिडिक ड्रग बेसिक मीडियम मध्ये असतील त्याच्या विरुद्ध, ओके, त्याला अल्कलाईन मीडियम असं म्हणतो, तर ऍसिडिक ड्रग जर बेसिक मीडियम मध्ये असतील तर ते जास्त करून म्हणजे जे ड्रग आहे तो जास्त फॉर्म आयोनाइज मध्ये असेल. आणि आयोनाइज फॉर्म काय आहे, Water soluble. वॉटर सोल्युबल. मग तो पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होईल का, नाही. नाही. जर आपण स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच पाहिला, स्मॉल Duodenum. मध्ये Basic तर आहे. बेसिक आहे, तर बेसिक मीडियम मध्ये ऍसिडिक ड्रग जर गेले तर ते आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात, आणि आयोनाइज फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल आहे. त्यामुळं ते पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होतील का, नाही. स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होणार नाही. म्हणजे ऍसिडिक ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन जर पॅसिव्ह डिफ्युजनने व्हायचं असेल तर ऍसिडिक ड्रग कोणत्या मीडियम मध्ये पाहिजे, Acidic medium. ऍसिडिक मीडियम मध्ये पाहिजे, आणि ते जास्त कुठं घडून येईल, स्टमक मध्ये. मग तुम्हाला दुसऱ्या भाषेत विचारलं की ऍसिडिक ड्रग्स पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब बेटर जीआयटी मधल्या कोणत्या पार्ट मधून होतात, त्याचे आन्सर आहे Stomach. स्टमक. Stomach. पॅसिव्ह डिफ्युजनचं डिस्कशन चालू आहे आपल्याला, फक्त पॅसिव्ह डिफ्युजन, हा, बाकीच्या प्रोसेस मी डिस्कस करत नाहीये. तसंच बेसिक ड्रग साठी पण आहे. बेसिक ड्रग जर अल्कलाईन पीएच मध्ये असतील, ओके, तर जास्त करून ते अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात. आणि अनआयोनाइज फॉर्म काय आहे, लिपिड सोल्युबल. Lipid soluble. म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्प्शन जास्त होईल. मग आता Yes. बेसिक ड्रग्स अल्कलाईन पीएच मध्ये जास्त असतील तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होता. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे आणि पॅसिव्ह डिफ्युजनने ते चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होऊ शकतात. तर स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनचा विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच हा अल्कलाईन असतो. त्यामुळं बेसिक ड्रग जेव्हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातील तेव्हा अल्कलाईन पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील, अनआयोनाइज, Unionized form. आणि तो फॉर्म लिपिड सोल्युबल आहे. त्यामुळे तिथून त्यांचं ऍब्सॉर्प्शन जास्त चांगलं होईल. म्हणून बेसिक ड्रग्स आर बेटर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन. ओके, Sir, लक्षात आलं. हा, बोला. when it passes from stomach, for example, the gastric, it will react with the acid. Na? It is entry coated then. Drug is नाही नाही entry नाही, coated. सगळेच ड्रग गॅस्ट्रिक ज्यूसने सगळेच ड्रग डिस्ट्रॉय होत नाही, तिथे ऍब्सॉर्ब नाही होणार. जे ड्रग गॅस्ट्रिक ज्यूसने डिस्ट्रॉय होतात ते आपण एंट्री कोटेड टॅबलेटने यूज करतो. सगळेच बेसिक ड्रगला एंट्री कोटिंगची गरज नाही. जे ड्रग गॅस्ट्रिक ऍसिडने डिस्ट्रॉय होतात ते होऊ नये म्हणून आपण काही ड्रग्स एंट्री कोटेड टॅबलेट मध्ये देतो, जसं प्रोटॉम्पम इनिबिटर्स आहेत, ओमिप्रेझॉल. बेस बेसिक ड्रग जर गॅस्ट्रिक ऍसिडने डिस्ट्रॉय होत नसतील तर आपण तसं दिलं तरी चालतात. समज स्टमक मधून ते ऍब्सॉर्ब नाही झाले तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतील, स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होऊन जातील. Okay. ओके, तर Okay, पीएच, sir. हा, ठीक आहे, लक्षात आलं. तर बेसिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील आणि त्यामुळं स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतील. म्हणजे आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड आहे, वीकली, pH वर. हा, वीक इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत, मेजॉरिटी ड्रग वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत, तर त्या ज्या मीडियम मध्ये आहेत त्या मीडियमचं पीएच काय आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर आपण तेच पुढच्या स्लाइड मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, आता हे तर तुम्हाला माहित झालं. अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, Soluble. ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आयोनाइज फॉर्म इज लिपिड इनसोल्युबल. Insoluble.
आता आपलं जे डिस्कशन झालं हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, कधी पण परत परत सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये येणार. आयोनाइज फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल असतो आणि नॉट ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. लक्षात आलं? ओके. आता pH चा इन्फ्लुएन्स मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ओके. Most drugs are weak electrolyte and their ionization status depends on the medium of the pH. मग ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक pH मध्ये असतील, म्हणजे स्टमक मध्ये असतील, तर कोणत्या फॉर्म मध्ये असतील? अनआयोनाइज. Unionized Unionized. form is lipid soluble, so better absorbed by passive diffusion from stomach. मग MCQ आला, acidic drugs are better absorbed by passive diffusion from, त्याचा आन्सर येईल स्टमक. तसंच अल्कलाइन ड्रग्स म्हणजे बेसिक ड्रग जर अल्कलाइन पीएच मध्ये असतील तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील. अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील तर पॅसिव्ह डिफ्युजननी, म्हणजे अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल, त्यामुळे पॅसिव्ह डिफ्युजननी इझिली ऍब्सॉर्ब होईल. आणि इंटेस्टाईनचा विचार म्हणजे जीआयटीचा विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच काय असतो? अल्कलाइन. हायर. दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो, बेसिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी कुठून ऍब्सॉर्ब चांगले होतील? स्मॉल इंटेस्टाईन मधून. ऍसिडिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननी कुठून चांगले ऍब्सॉर्ब होतील? Stomach. स्टमक मध्ये. लक्षात आलं हे तुमचं? Yes, ते sir. जसा मीडियम आणि तस ऍसिडिक ड्रग साठी जर ऍसिडिक मीडियम असेल तर अनआयोनाइज फॉर्म जास्त असतो. बेसिक ड्रग अल्कलाइन पीएच असेल तर अनआयोनाइज फॉर्म जास्त असतो. म्हणजे जसा ड्रग तसाच मीडियम असं लक्षात ठेवायचं. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच, बेसिक ड्रग अल्कलाइन पीएच. ओके. ठीक. ओके. ठीक. ठीक आहे. इथपर्यंत पाठ झालेला आहे आपला. ठीक आहे. अजून घ्यायचं का उद्या घ्यायचा? घ्या. ओके. ठीक. कारण 25 चे 21 झाले ना, तर पार्टिसिपंट म्हणून म्हणलं. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट तुम्हाला नाही लक्षात राहिला तरी चालेल. पीके म्हणजे काय? पीके ला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणतो, की असा पीएच असतो. प्रत्येक ड्रगचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा वेगळा असतो. तर हा असा पीएच आहे की जिथं 50% ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतो आणि 50% ड्रग आयोनाइज फॉर्म मध्ये असतो. म्हणजे पीके इज द पीएच ऍट विच 50% ड्रग इज इन आयोनाइज फॉर्म, 50% ड्रग इज अनआयोनाइज फॉर्म. फॉर एक्झाम्पल, ऍस्पिरिनचा पीके किती आहे? 3.5. 3.5. तर 3.5 पीएच ला 50% ड्रग किती आहे, कोणत्या फॉर्म मध्ये असेल? आयोनाइज. Ionized. 50% अनआयोनाइज. आता ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे. मग जर पीएच 3 झाला तर अनआयोनाइज फॉर्म वाढेल का आयोनाइज फॉर्म वाढेल? मीडियमचा पीएच 3 झाला, Unionized. अनआयोनाइज फॉर्म. Unionized. Ionized. हो. बरोबर आहे. पण पीएच जर 5 झाला मीडियमचा, मग कोणता फॉर्म वाढेल? Ionized. अनायोनाइज. Ionized. तर पीके काय आहे की असा पीएच जिथं 50% ड्रग अनआयोनाइज असतो, 50% आयोनाइज. प्रत्येक ड्रगचा पीके हा वेगळा आहे. तर हे ड्रगचे काही नावं दिलेत. क्लोरोक्विनचा तर पीके हा 11 आहे, ॲट्रोपिनचा 10 आहे. तर हे काही कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये. म्हणजे ही स्लाइड लक्षात नाही ठेवली तरी चालेल. फक्त कोणी विचारलं की पीके म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट, व्हॉट इज पीके, आणि हे पण रिअरली कोणी विचारेल तुम्हाला, कोणी विचारणार नाही. खूप डिटेलमध्ये आहे. तर 50% ड्रग इज इन आयोनाइज फॉर्म, 50% ड्रग इज इन अनआयोनाइज फॉर्म. तर त्या पीएच ला पीके असं म्हणतात. ओके. ठीक आहे. आता हे आयन ट्रॅपिंग नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, तो मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आणि आपण तो पाहूया. त्यासाठी आपल्याला एक स्टमक आहे. ओके. आणि स्टमकचा पीएच ऍसिडिक आहे हे तुम्हाला माहित आहे, बरोबर? ओके. आणि स्टमकला म्युकोजल सेलची लाइनिंग आहे, बरोबर? तर ही म्युकोजल सेल काढलेली 1, 2, 3. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर स्टमक मध्ये, ल्युमेन मध्ये पीएच काय असतो? ऍसिडिक, बरोबर?
ऍसिडिक पीएच असतो. म्युकोजल सीएलचा पीएच हा 7 आहे. म्हणजे जवळजवळ तो अल्कलाईन कडे गेला, अल्कलाईन. न्यूट्रल कडे गेलेला आहे. बरोबर आहे, 7 आहे. आणि जो याचा पीएच आहे स्टमकचा हा ऍसिडिक असतो. म्हणजे आता एक्झॅक्ट मला त्याचे किती असतो पीएच ते मला लक्षात नाहीये, पण ऍसिडिक असतो. मे बी 2, 2.5, 3 असेल. ठीक. तर याच्यामध्ये जर आपण याच्यामध्ये आयन ट्रॅपिंग नावाचा कन्सेप्ट आपण डिस्कस करतोय, तर आयन ट्रॅपिंग हे ऍस्पिरिन मध्ये परत येणार आहे. ऍस्पिरिन नावाचा ड्रग तुम्हाला माहिती आहे. ऍस्पिरिन, इकोस्प्रिन टॅबलेट तुम्हाला माहिती आहे, बरोबर. ऍस्पिरिन किंवा डिस्प्रिन नावाचं जे हेडेक साठी आपण डिस्पर्सिबल टॅबलेट यूज करतो ना, ऍस्पिरिन. तर ऍस्पिरिन नावाचा जो ड्रग आहे याचा जो पीके आहे तो किती आहे? 3.5. 3.5. मग जेव्हा स्टमक मध्ये तो येतो, इथं ऍस्पिरिन आला, तर स्टमकचा पीएच हा ल्युमेन मधला पीएच हा 3.5 पेक्षा कमी असतो. मग त्यावेळेस कोणता फॉर्म जास्त असेल? ऍस्पिरिनचा अनआयोनाइज ऍस्पिरिन, नाही, no. अनआयोनाइज. मग अनआयोनाइज असल्यामुळं आता इथं पण बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करून त्याला म्युकोजल सेलमध्ये यावं लागतं. म्युकोजल सेलमधून त्याला बाहेर जाण्यासाठी ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं, म्हणजे तो सेलच्या बाहेर पडेल एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन ह्या इथं पण आहे. ओके. म्युकोजल सेलमध्ये एंटर होताना आणि म्युकोजल सेलमधून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये एंटर होण्यासाठी पण बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करायचंय. तर आता इथं पीके 3.5 आहे. ल्युमेन मध्ये पीएच 3.5 पेक्षा कमी असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग जास्त असेल. त्यामुळं तुम्ही मला सांगा की ल्युमेन मधून म्युकोजल सेलमध्ये ऍस्पिरिन फास्ट जाईल का नाही? जाईल. डिफ्युजनने, हो. पॅसिव्ह Yes. डिफ्युजनने फास्ट जाईल, बरोबर. कारण अनआयोनाइज फॉर्म जास्त आहे त्यामुळे पॅसिव्ह डिफ्युजनने फास्ट जाईल. आता म्युकोजल सेलचं पीएच काय आहे? अल्कलाईन. अल्कलाईन. मग ड्रग ऍस्पिरिन कोणत्या फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होईल? Ionized. आयोनाइज, बरोबर. आयोनाइज. आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे का इनसोल्युबल? Insoluble. आयोनाइज Liquid. फॉर्म लिपिड सोल्युबल आहे का? Water soluble. वॉटर Insoluble. लिपिड लिपिड इनसोल्युबल आहे, बरोबर. लिपिड इनसोल्युबल आहे. मग तो पॅसिव्ह डिफ्युजनने इझिली क्रॉस होईल का? नाही. नाही. मग तो स्लोली कुठं जाईल? एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये, बरोबर आहे. लक्षात आलं? तर हो. त्यामुळं ऍस्पिरिन स्टमक मधून म्युकोजल सेल मध्ये फास्ट आला, पण म्युकोजल सेल मधून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये कसा चाललाय? स्लो. मग Slow. तो कुठं ट्रॅप झाला? ट्रॅप Mucosal space. म्युकोजल सेल मध्ये ट्रॅप झाला. Cell. आणि त्यामुळे तो म्युकोजल सेलला डॅमेज करू शकतो, कारण ऍसिडिक आहे ना स्वतः. तर त्याला आयन ट्रॅपिंग नावाचं कन्सेप्ट दिलेला, आयन ट्रॅपिंग. तर आयन ट्रॅपिंग नावाचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये ऍस्पिरिनचं एक्झाम्पल त्रिपाठीत दिलेलं आहे. आणि आयन ट्रॅपिंग वन ऑफ द रिझन फॉर म्युकोजल सेल डॅमेज. लक्षात आलं? हो. असे. आता ऍसिडिक ड्रग हे म्युकोजल सेलचं पीएच न्यूट्रल किंवा बेसिक असल्यामुळे ऍसिडिक ड्रग अॅक्युमुलेट झाला. म्हणजे एक लक्षात ठेवा, ऍसिडिक ड्रग अॅक्युमुलेट कुठं होतात? बेसिक साईटला, आयन ट्रॅपिंग मुळे. आणि बेसिक ड्रग कुठे अॅक्युमुलेट होतील? Acidic site. ऍसिडिक साईटला, आयन ट्रॅपिंग मुळे. आयोनाइज फॉर्म जास्त राहील. लक्षात आलं? त्याला आपण आयन ट्रॅपिंग नाव दिलेलं आहे. तर आयन ट्रॅपिंग हे ऍस्पिरिन बरोबर आपण समजून घेतलेलं आहे. आणि आयन ट्रॅपिंग इज वन ऑफ द रिझन फॉर म्युकोजल सेल डॅमेज. ओके. आपण लास्ट स्लाइड पाहू पॅसिव्ह डिफ्युजनची. तर आता बाकीचे जे ड्रग, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते याच्याशीच रिलेटेड आहे. प्लाझ्माचा पीएच किती असतो? 7.4. किती असतो? 7.4. 7.4. ओके. ओके. 7.4. आणि सेलच्या आत किती पीएच असतो? 7. बरोबर आहे. मग आता बेसिक ड्रग जे आहे, ओके, बेसिक ड्रग प्लाझ्मा मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील का सेलच्या आतमध्ये? प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये अनआयोनाइज. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, मग प्लाझ्मा मधून ते कशात जातील? सेल मध्ये जातील. Cell. मग सेलचा पीएच थोडा प्लाझ्मापेक्षा कमी आहे.
त्यामुळे अनआयोनाइज फॉर्म थोडा कमी होईल, आयोनाइज मध्ये कन्वर्ट होईल आणि तिथं ते अक्युमुलेट होईल. त्यामुळे बेसिक ड्रग इंट्रासेल्युलरली अक्युमुलेट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नाही लक्षात राहिलं सोडून द्या. बरं, आता ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असतात तुम्हाला मी सांगितलंय. ऍसिडिक ड्रग जर कोणत्या फॉर्म मध्ये अनआयोनाइज, मीडियम मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील. मीडियम कोणता पाहिजे? बेसिक. ऍसिडिक. अल्कलाइन. हो ऍसिडिक सॉरी, ड्रग ऍसिडिक ड्रग ऍसिडिक. ऍसिडिक मीडियम, अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आणि ऍब्सॉर्प्शन. बरोबर, इझिली ठीक आहे. डिफ्युज. हा, येस. तर तसंच किडनीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ग्लोमेरुलस येस. मधून जे पण फिल्ट्रेट येतं ते प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये येतं. बरोबर आहे. तर यामध्ये काय आहे एक लक्षात ठेवा. समजा आता हे समजा ऍफ्रंट आर्टेरियल, इफ्रंट आर्टेरियल, हे ग्लोमेरुलर कॅपिलरीज, बाउमन्स कॅप्सूल कॅप्सूल. आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल. बरोबर. येस. त्यानंतर लूप ऑफ हेनले वगैरे मी ती काढत नाही नंतरच्या. तर ऍफ्रंट आर्टरीवरून जे पण सब फिल्ट्रेट आहे, ओके, हे सगळे पीसीटी मध्ये येतं. बरोबर आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये काय होतं की खूप सारे गोष्टी परत रिॲब्सॉर्ब होतात, त्याला ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस म्हणतात. बरोबर. आणि रिॲब्सॉर्ब होऊन कशात येतात? परत ब्लड मध्ये. बरोबर आहे. आणि ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस जी आहे ती पॅसिव्ह डिफ्युजन आहे. कोणत्या प्रोसेसने होतं ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन? पॅसिव्ह पॅसिव्ह डिफ्युजन. डिफ्युजन. बरोबर आहे. समजा ऍसिडिक सबस्टन्स असेल, बरोबर आहे, ऍसिडिक सबस्टन्स असेल, तो परत रिअब्सॉर्ब ब्लड मध्ये होण्यासाठी ट्युब्युल मधलं फ्लुइड जे आहे ते काय पाहिजे? मीडियम कोणता बेसिक. पाहिजे? ऑपोजिट पाहिजे. नाही, नाही, ऍसिडिकच पाहिजे सर. ऍसिडिक ड्रग रिअब्सॉर्प्शन होण्यासाठी म्हणतोय. ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असेल, त्या ट्युब्युलचा पीएच जर ऍसिडिक असेल, तर ऍसिडिक ड्रग सॉरी बेसिक अल्कलाइन पाहिजे. नाही ऐका ऐका, तुम्ही बरोबर सांगितलं नाही होतं नाही पहिले. सर, ऍसिडिक. तुम्ही मॅडम पहिले बरोबर सांगितलं होतं. समजा सबस्टन्स ऍसिडिक आहे, बरोबर आहे, तर ऍसिडिक सबस्टन्स रिअब्सॉर्ब होतोय ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसनी. तर यासाठी इथला मीडियम कोणता पाहिजे जास्त रिअब्सॉर्प्शन ऍसिडिक असतो. साठी? ट्युब्युल ऍसिडिकच. मधला फ्लुइड काय पाहिजे? ऍसिडिक पाहिजे. म्हणजे ट्युब्युल ऍसिडिकच. हा, मधला जो फ्लुइड आहे किंवा युरिन जी आहे ती काय पाहिजे? ऍसिडिक. ऍसिडिक. जर बेसिक सबस्टन्स असेल तर अल्कलाइन पीएच असेल युरिनचा, तर तो बेसिक सबस्टन्स रिअब्सॉर्ब जास्त होईल ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस. येस. बरोबर आहे. इतकं तर येस. लक्षात आलं. बरोबर आहे. हा. बरं. परंतु समजा ऍसिडिक सबस्टन्स आहे, बरोबर आहे, ऍसिडिक सबस्टन्स आहे प्रेझेंट ट्युब्युल मध्ये, बरोबर आहे, आणि हे जे युरिन आहे आपण सोडियम बायकार्बोनेटने अल्कलाइन केलं, काय होईल मग? ऍसिडिक ड्रग अल्कलाइन रिअब्सॉर्ब नाही पीएच होणार. रिअब्सॉर्ब होणार नाही होणार होणार. नाही. आणि तो इलिमिनेट होईल. म्हणून जर ऍसिडिक ड्रग असेल, ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग झालेली असेल, तर आपण ऍसिडिक ड्रगचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट करून ऍसिडिक ड्रगचं इलिमिनेशन वाढवू शकतो बाय मेकिंग युरिन अल्कलाइन. अल्कलाइन बाय युजिंग सोडियम बायकार्बोनेट. अल्कलायझर, युरिन अल्कलायझर. येस येस येस, बरोबर आहे. तर येस सर. ते ऑपोजिट पण ट्रू आहे. बेसिक ड्रग जर असेल आणि बेसिक ड्रगची पॉइझनिंग झालेली असेल, तर युरिन जर आपण अमोनियम क्लोराईड देऊन ऍसिडिक केलं तर बेसिक ड्रगचं इलिमिनेशन वाढू शकतं. कारण बेसिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल? आयोनाइज का अनआयोनाइज? बेसिक ड्रग ऍसिडिक पीएच, बेसिक ड्रग आयोनाइज्ड. आयोनाइज फॉर्म. ऑपोजिट असलं ना आयोनाइज फॉर्म होतो. बेसिक ड्रग ऍसिडिक पीएच, आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे का? इनसोल्युबल. इनसोल्युबल. मग त्यामुळे तो रिअब्सॉर्ब होईल का? नो. नाही, इलिमिनेट होईल. म्हणजे बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये युरिन आपण ऍसिडिक करू शकतो अमोनियम क्लोराईडनी, परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ती कन्सेप्ट वापरत नाही. कारण
अमोनियम क्लोराईड दिल्यानंतर बॉडीवर साईड इफेक्ट, कार्डियक ॲडव्हर्स इफेक्ट किंवा रॅब्डोमायलायसिस नावाचा साईड इफेक्ट जास्त होता आणि कंडिशन इम्प्रूव्ह होण्यापाहिजे वर्सन पण होते कधी कधी. म्हणून तो कन्सेप्ट आपण यूज करत नाही. परंतु ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग मध्ये युरिन अल्कलाईन करण्याचा कन्सेप्ट वापरला जातो. म्हणजे ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग झाली असेल तर सोडियम बायकार्बोनेट देऊन आपण युरिन अल्कलाईन केलं तर ऍसिडिक ड्रगचं काय इनिबिट होणार आहे? रिॲब्सॉर्प्शन. आणि Reabsorption. ऍसिडिक ड्रग एक्सक्रेट काय होईल. होईल? एलिमिनेट, एक्सक्रेट. एक्सक्रीट होईल. तर एक्सक्रिशन टॉपिक मध्ये परत येणार आहे. पण हा कन्सेप्ट कशावर आला परत? पॅसिव्ह डिफ्युजन. तुम्हाला जर पॅसिव्ह डिफ्युजन समजलं तर हे लक्षात येणार आहे. म्हणजे तुम्हाला असं जर आला की सोडियम बायकार्बोनेट इज यूज इन विच ड्रग पॉइझनिंग, तर मग त्या ऍस्पिरिन. ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण यूज करू शकतो. लक्षात आलं? तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तर हा एक कन्सेप्ट एक्सप्रेशन टॉपिक मध्ये डिटेल मध्ये येणार आहे. आता तुम्हाला म्हणजे डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही. सो ऍसिडिक ड्रग्स आर मोर आयोनाइज इन अल्कलाइन युरिन अँड डू नॉट रिअब्सॉर्ब गेट एक्सक्रीटेड थ्रू किडनी. आणि आपण अल्कलाइन कसं करतो युरिन? बाय युझिंग सोडियम बायकार्बोनेट. सिमिलरली बेसिक ड्रग्स आर एक्सक्रीटेड फास्टर इफ युरिन इज acidified with the help of अमोनियम क्लोराईड. लक्षात आलं? ओके, ठीक आहे. आता जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याच्याविषयी जे आतापर्यंत डिस्कस केलं ते सगळं वीक इलेक्ट्रोलाइट्सची डिस्कस केलं. जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहे ना, पीएच कोणताही असू द्या, ऍसिडिक असू द्या, अल्कलाइन पीएच मध्ये ते असू द्या, म्हणजे जे मीडियम आहे, मीडियम मध्ये जे म्हणजे ड्रग ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचा पीएच ऍसिडिक पण असू द्या किंवा बेसिक पण असू द्या, म्हणजे ऍसिडिक किंवा अल्कलाइन पीएच कोणताही असू द्या, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स जर असेल तर ते आयोनाइज फॉर्म मध्येच राहतात. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स हे ऍसिडिक पीएच मध्ये जरी प्रेझेंट असतील किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अल्कलाइन पीएच मध्ये जरी प्रेझेंट असतील तर ते जास्त करून कोणत्या फॉर्म मध्ये असतात? कम्प्लिटली आयोनाइज Ionized. फॉर्म. आणि त्यामुळं ओरल रूटने ऍब्सॉर्ब होतील का पॅसिव्ह डिफ्युजनने? नाही होत. नाही. No. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सला ओरल रूटने पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. जे आता नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत, तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट जे आहेत, इथेनॉल किंवा इथर, ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन इझिली क्रॉस करतात आणि त्यांचं ट्रान्सपोर्ट पीएच इंडिपेंडंट असतं. म्हणजे जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात हे लिपिड सोल्युबलच असतात. लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट्स जर असतील तर कोणत्याही मीडियम मध्ये असू द्या, ते ऍसिडिक किंवा अल्कलाइन, ते इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आतापर्यंत जो पार्ट मी डिस्कस केला होता पीएच शी रिलेटेड, आयोनायझेशन स्टॅटस, हे कोणत्या ड्रग साठी होतं? वीक Weak, इलेक्ट्रोलाइट. वीक weak इलेक्ट्रोलाइट. electrolyte. बरोबर आहे. ते तो आणि मेजॉरिटी ड्रग वीक इलेक्ट्रोलाइट्स आहे, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स विषयी लक्षात ठेवायचे की They are कोणत्याही मीडियम always मधून असू द्या, ते completely आयोनाइज ionized. फॉर्म मध्येच असणार आहे, त्यामुळे ते ऍब्सॉर्ब होणार नाही ओरल रूटने. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स जे आहे लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट्स, ते कोणत्याही पीएच मध्ये असू द्या, ते इझिली ऍब्सॉर्ब होणार आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये असू द्या, अल्कलाइन असू द्या, नॉन इलेक्ट्रोलाइट्स लगेच ऍब्सॉर्ब होतील. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, नॉन इलेक्ट्रोलाइट्स हे दोन पॉईंट वेगळे आहेत. आणि मेजॉरिटी पॉइंट्स आपण जे डिस्कस केले ते कशाशी रिलेटेड आहे? वीक Weak इलेक्ट्रोलाइट. electrolytes. तर पॅसिव्ह डिफ्युजन वीक इलेक्ट्रोलाइटचं तीन गोष्टींवर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, दुसरं लिपिड सोल्युबिलिटी, Solubility. आणि लिपिड सोल्युबिलिटी कशावर डिपेंड आहे? आयोनायझेशन स्टॅटस. आणि आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड आहे? पीएच ऑफ द मीडियम इन pH विच of the ड्रग medium. तर हे आपण बेसिक कन्सेप्ट तुमच्या आज क्लिअर केलेले आहेत. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला परत परत बार्मॅकोकायनेटिक्स मध्ये लागणार आहेत. ऍब्सॉर्प्शनला लागतील, डिस्ट्रीब्युशनला लागतील, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन, प्रत्येक ठिकाणी येणार आहे हे कन्सेप्ट. हे जर क्लिअर झालं तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक्सचे कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होण्यासाठी म्हणजे इझिली अंडरस्टँडिंग होतील आणि लक्षात पण नेहमीसाठी राहतील. तर ठीक आहे, राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. तर समजलाय आजचा पार्ट? Yes, sir. ओके.